ते दोघी आले आणि त्याचे पाय धरले. आलोनी बैसवीला असनी त्याचे क्रोधवचने सोजूनी शेवटोपचारी पूजा करून खरं जोडून खातरी पुढे त्या अरे अरे रोगिष्ठ माणसाची पूजा केली. माझा स्वामी इच्छा बोलले हेरो म्हणे नर मांस रिया आम्हाला नर मांस पाहिजे म्हणजे माणसाचं मांस पाहिजे. तू चोरा आणीशी धरून त्याचे मांस न गेले कुणाचा चोराचा आणशील ते नकोय धरून माझा उद्देश विकता आणखी मनुष्य ते न घे प्रेमी ते सत्य सत्य त्रिवाचा एखाद्या माणसाचा आणखी ते नकोय मला. सांगुणा म्हणे कर जोडून मी आपली मावशी देते करी भोजन या म्हणे मानेल पूर्ण माझे मावशी तुम्ही दोघांमध्ये बायको म्हणते मी माझं मावस देते नवरा म्हणतो मी देते. हेरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परे सर्व या जगांचे माता विधान तुम्हा दोघांचे भक्षिता अन्न तत्र खंडील. अहो दोघांपैकी एक केला तर तुम्ही कोण होतो विधवा किंवा बायको विधवा. मग विधवेच्या घरचं तो म्हणतो तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा किलेया बाळ 32 लक्षणी वेल्लाळ तो मध्ये भोजना आईसे एकदा वचन माया मोजाळ दूर करून म्हणते अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलले. शंकर म्हणतात नाही घ्या त्याला घ्या मी काय आहे वृक व्याघ्ररीच बक्षू तव पुत्राचे मावस उभं न मारून विजेच पचवून घाली मध्ये आता पचवून म्हणजे कसं चिजवून माया मोह धरून कोणी करायला जरी रुदन तरी मी जाईन उठवून तत्व घेऊनच तुम्ही रडायचं नाही. तुमच्या मुलाचं मांस मला दिलं तर तुम्ही रुदान करायचं नाही तर मी इथे उठून जाईल. अवश्य म्हणून मी पतिव्रता उभी ठाकून बाहे निज सुद्धा म्हणे बाळा गेले या गुणवंता खेळावया कुठे गेला जी तुझ्या लागे घोडंबला काय उशीर होते काय आपली गाडी काय द्यायची नाही गाडी मला काय करायचे मग हे मालच एवढं शंकर आहे मग तुम्हाला काय करायचंय अरे उशीर होऊ दे याला काही त्याला घरी नाही पाठवायचे यांची बायकोला फोन करायला सांगितले तिकडे लवेळच जायचंय म्हणून असं नाही काय होय काय काळजी नाही करायची. तुझ्या लागे कोळंबला तीज बाळा माझ्या देई धावत अरे पैसे ऐकता अकस्मात बाळाला धावून तो कोण मुलग्याचं नाव काय चिलिया. अतिताची करुणी नमन माता पित्यांचे घरी चरण माता म्हणे तुझे पिसीद दान अतित मागतो राजेचा अरे तुझे दान मागताय. बाळ बोले स्नेह करून हा देहन्या केला शिवारपण अतीत होता तृप्तपूर्ण उमारवण संतोषरी. माझा देह जर चांगल्या कामासाठी लागत असेल तर माझाही देह द्या. आईचे ऐकता धडघरी बाळ घेतला कडीवरी पाकशाळे भितरी घेऊन गेली पदावल्या. कोण आई म्हणजे चांगुणा गेली तिने या बाजी चुंबन देऊन हृदय धरला प्रीती करून बाळ म्हणे पुढची येऊन तुझ्या उदरा जनई माया जाळ सोडून मन केले वज्राहून कठीण. आईला वाटेल का पण तिने वज्रापेक्षा कठीण मन केलंय. किलयाचे शिर छेदून काढिले मांस अंगीचे आपणापाशी पुत्र नाही म्हणून शिर कमळा ठेविले पावया. शरीराचा पाक करुनिया उठवी भोजनाची जाते. हा कुष्ठरोगी आलेला आहे. कुष्ठरोगी म्हणजे साक्षात शंकर अतींद्रिय जलसा श्री शंकर अत्यंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठाविके सुसदार कळले शिर ठेविले. त्याला समजलं शिर कापलं आणि बाजूला शिर तेवढं ठेवलं आणि बाकी दिलं. उठवणी चालल्या तात्काळ धावती चांगला श्रियाळ हो म्हटलं जातंय का हो येरू म्हणे कळले सगळं शिर कमल ठेविले. अहो तुम्ही वरचं मुंडकं ठेवलं आणि बाकी सगळं घेतंय मला. सर्व गातात शिर प्रदान त्याचे कैसे ठेविले वंचून तवचे दोघे धरते चरण तेही पचवून घाली तू. अहो तेही तुम्हाला शिजवून घेतो. शोभन रावान तरी नेणतेपणे चुकलो जरी तरी सर्व धातू क्षमा तरी सत्व आमचे राखावे.
आमचं सत्व आहे. काय आमचं पण आलेल्या माणसाला अन्नदान करायचं. मग बैसला आसनी येऊन म्हणे शिरई बाहेरा घेऊन बाहेराला शिर उखळाचं घालून कांड्यानं मध्ये कदागरी गाता आजो आली आज या नैनी की कशी झाली अंतकरणी तरी पुस गेला सर्वांची आणि करून जाईन तुमच्या अवश्य म्हणून झोपल्याला शिराणोनी करी कांडणा सत्वपाये कैलास राणा अंतरी सद्गत त्या दोघांनी ते आणले. निज तत्वाचे उखळ धरिले धर्याचे करी मुसळ कांडी दबायचे निर्धार अचळ दुनिया अतीत म्हणे परम मंगळ गीत गाय रचिक तुझाळ. नुसतं असं मौन असं गाव नको, काहीतरी गाणं म्हण, काहीतरी गीत म्हण. खंती करे जापे फेनगोल धरावेल जाण भाग ते सद्भाव सरोवरी विलासिनी कोमल हृदय रूपकामिनी तिनेश्वर गंगा भरुणी जात मर्यादा हरुणिया तिचे पाहता निज वदन काळवंडला रोहिणी रमण मृगशा वक्षे गुण दिजान उपन नाही स्वरूपाचे म्हणे कोमळंगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशीला नृप किशोरा स्वास भक्ता राजीव नेत्रा येऊनी उदरा धन्य केली. तू सुकुमार गुणवंता माझ्या निष्ठूर गलागती माता तुझं विण परदेशी आता दुबळी भणंग झाले मी. दुबळी म्हणजे कशी झाली ती बघा. कुजक मंडळी अति सुंदरा कंचूक बाहेर फुटल्या दुग्धधारा ती भूमिलिंगाची एक चरा गळच्या लायल्या ती म्हणे अतीत जेवणी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी घे जागी नाही अवसरी यावर धीर न धर्मे पै कैलास पंच लक्षण सखया एकला जातोची मध्ये टाकून तुझे संगती मी न उभा राही क्षणभरी. अरे तुझ्या बरोबर येईल रडू लागली. तू मोक्ष द्वीपाचे किने धरून जासे कैलास राज पेट लक्षण तुझे संगती मी उद्धरेन मग टाकून जाऊ नको मला टाकून जाऊ नको. चंदनाच्या वृक्षाजवळ बोरीचं झाड लावलं तर केली सुवासिक होत. तसं तुझ्या बरोबर मी आले तर माझा पण उद्धार होईल. उत्काविन जायचा मीन त्याचा मी ताने अर्जविन माझे हृदय निर्जन कठीण लोकांजवळ न केवी दाखवू. आता मी येडी झाली, माझं कुंकू पुसून गेलं म्हटल्यापेक्षा तुझी माऊली मी म्हणता मी ती आई आहे. लाज वाटे गुणवंता तू आपले सार्थकता करून गेला ती शिवपदा तू आपला गेलास. हे त्रिभुवन शोधेला जगळ तुझ्या ईशानचे बाळ ते पसवणी तात्काळ उठावे गे अतिताचे अतीत म्हणे अवनीपती अतीत जो आलेला शंक उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती. अहो माझ्या पंक्तीला बसा. आयशा एकदाची अनुपती झाला चित्ती संकोचित सांगणा म्हणे नृपनाचा जत्व राखावी जत्वाचा विन्मुख होऊन जावे अर्चिता म्हणे चिंता न धरावे मनामध्ये काय विचार नका चिंता न काढू. माझ्या पंक्तीला बसायचं. 9 मास वाहिला मी उदरात. अहो याला 9 मास मी माझ्या उदरामध्ये तुम्हास जन नवे चौप्रारात पोटीचा पोटी घालीचा सुत चिंता काय नुपनेचा राम वैसला पंक्तीची ताट वाढून आणली बेगीची अतीत म्हणे सांगुणीची तुही सगळे ग हे बायका तू पण ये. अवश्य म्हणून झडकरी येऊन वैसला नुकसुंदरी यावर येतीच म्हणे तुमच्या मंदिरी अन्नने गावी सर्वचा. अरे अरे तुझ्या घरी अन्न नाही घ्यायचं का नाही घ्यायचं. निपुत्रकाचे न पाहावी वजन आपला शास्त्रामध्ये दिलंय म्हणून कोण निपुत्रिक आहे ज्याला मुलबाळ नाही तो निपुत्रिक म्हणतात. न पाहावे वजन मग तेथे कोण घेईल अन्न मग तिथे कोण अन्न घेईल आम्हाला नाही मग आम्हाला नको अन्न. मग आता एवढं शिजवलं मुलाला मारलं जेपे जेविणं शून्याचा जरा पुत्राविणं तेवी तुम्ही तुम्हाला बोल नाही. अरे 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 नासिके वाचुनी वदन नाकाविन मोते अर्धावन पोते वाचुनी काय ऐकताय ना तुम्ही. होय ऐकताय ना ठीक आहे.
की वृक्ष जायचा फळाविणं बुबुळाविणं जायचे नाही ना. अरे झाडाला फळ नाही, स्त्रीला मूल नाही, बुबुळ आपल्या माणसाला बुबुळ नाही. शून्य सदन तुम्ही तुमचे दिली तवची दोघे बोलती सदगतीत एक होता तो आरतीला असतो. दोघं नवरा बायको एकमेकांना बोलताय. एक कुठे होता आपल्या घरामध्ये सवय लावली तुम्ही काय दर सोमवारी ग्रंथ वाचायचा. मग आता पुढल्या वर्षी पण आम्ही ग्रंथ वाचायला येणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना जेवणार शंकर, तुम्ही सगळे राहणार आहात इथे. श्रवण करणारे कोणी जाणार नाही. आपण जाण्यासाठी आलो, पण ज्या देवाचा आपण नामस्मरण करतो त्या सगळ्यांना पुढच्या वर्षी हा ग्रंथ ऐकायला देव ठेवणार आहे. माझ्या मुखातले वाक्य इथे बघा कुणी काय, म्हणजे माझ्या मुखातलं वाक्य खरं का खोटे ठरणार ते सांगतो. देवा ठीक आहे. शून्य सदन तुमचे तवची दोघे बोलते सदगीते एक होता आरतीला सुद्धा सांगू ना म्हणे गेले तर तो आतीचा विन्मुख जाईल आता. एक बाळ तो दिला भोजनाची आता महाराजाचा तो किती बाची आईचे बोलत चांगुळीची अद्भुत गईवर दाटला म्हणे सत्वई गुळाने सकळ वृत्ता गेले माझे बाळ मग कंठ मोकळा तुम्ही निहाळ हात पुढी सांगुणा नैनी चालेल्या प्रेमा शिवधारा म्हणे आहा शिव कर्पूर गौरा. अरे ज्या भगवंताचं ती नामस्मरण करत होती तो स्वतः पावला म्हणून आलेला आहे तो. आणि हाक ज्याचं भगवंताचं स्मरण करतात त्याला हाक मारू लागली. होय कर्पूर गौरा दीर्घ स्वरी बाहे उमावरा पावसत्वरी या कांती माझ्यावर संकट पडले. हा झाले वंशखंडन माझं वंशखंडन झालं. न देखो पुढचे पुत्र आई नाही कदा तिचाचे राहू लागले प्रेमवरे बाहेर फुटली माच वळसा धूर होत नगरात लोक दुःखे वक्ष थाळपिटीच राजकिशोर आठवणे. एखादा मुलगा गेला त्याचं गुण सकाळी असतात. सगळ्या गावातले रडू लागले लोक. अरे अरे विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सप्तजी वीर. का ही बाई होती. हा ईश प्रसन्न होनी श्री शंकर खायल दीच न कळेची. आता शंकर प्रसन्न होई अतीत म्हणे चांगुण्याची. होय अतीत म्हणजे देवत आलेले आहे. पाहुणा पाहुण्याच्या रूपात ते प्रिया तिले तुझे मानसे तो म्हणते तुला काय पाहिजे. हे मदती सागर सद्गुण राजे यावरे सती काय बोले. मद नेपुत्रिका म्हणतील लोक धोनी काढी कलंकाळीचा ऐकला कैलास नाक बोलावे म्हणे पुत्राची. तो मला लोक नेपुत्रिक म्हणतील. तात्काळ देवाने त्या पुत्राला बोलावे म्हणे पुत्राची. सत्य मारुनी अति वचना दीर्घागा बळी सांगुणा म्हणे चिरे गुण झाला ते आळ धावणी ते धावणी सगळे झाला. होय काय माहिती आहे का दोन पानं आहे तो चिल्या धावणे आले माझे ह्या आलेले आहेत असे करा येते ना. वा श्री गणेशाय नमः. अतीत तुझ विण नगे ग्रास कोठे गुंतलासी खेळावयास माझे तान्हे तू पाडस सत्व राखे येऊन या. तू नयसी तरी धावोन तरी माझा जाऊ पाहे प्राण. दश दिशा विलोकुन सांगुणा पाहे ती धवा मागुती हाक फोडून वेल्हाळ. तो जैसे उगवे मित्रमंडळ तैसा धावताची आला बाळ पाहे सियाळ स्नेहभरे. अतीत स्वरूप टाकून शिव प्रगटला निज रूप पूर्ण. दशहस्त पंचवदन दिनोद्धारण जगद्गुरु शिलिया शिवे हृदयी धैला निज अंकावरी बैसविला. सियाळ चांगणा ते वेळा पायावरी लोळती सुरवर सुमने वर्षती अपार. दुदुंबी नादे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया. शिवे आणविले दिव्य विमान श्रियाळ चांगणा दिव्य रूप होऊन चिलियासी सिंहासनी स्थापून छत्र धरिले तयावरी. संचिवास निरवोनी राज्यभार
विमानी बैसली सत्वर निजपदी जगदोद्वार श्री शंकर स्थापितया कांती नगरी सौख्य आघात त्रिभुवनी माये आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्याय पर्यंत 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार की 14 गाठींचा अंतर अनंत परिक्रम की 14 पदे निरंतर गया वर्जन घडे की चतुर्दश रत्नांचा प्रकाश तेथेची झाला एक रस की 14 चक्रे निशेष प्रिय 14 ही लोकांते की 14 कांडे वेद की 14 कोहळी दव्य सिद्ध प्रसिद्ध की 14 कोठड्या शुद्ध शिवमंदिरी निर्मिले श्रवण पठन लेखन निधी ध्यास अनुमोदन परमप्रीती करिता ग्रंथरक्षण फळ समान सर्वांशी इतुक्या सही शिव होऊनी माऊली करील निजांगाची सावली आयुरारोग्य ऐश्वर्य सकाळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय आधी व्याधी जाय निरसोन वंद्याही पावे पुत्र संतान ग्रामा गेला बहुत दिन पिता बंधू भेटेल घरी संपत्ती दाटे बहुत ऋणमोचन होय त्वरित शत्रु क्षय यथार्थ दक्षिणा विमुखे वांछिता शत आवर्तने करिता भक्तियुक्त कोटी होय शिव भक्त सुत ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाच भूत नरघे तेथे त्रिमास करिता नित्यावर्तन सर्व संकटे जाती निरसोन भावे प्रचित पाहावी वाचोन नाही कारण भाविकांचे सोमवारी ग्रंथ पूजन अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षण सुचिरभूत होऊनी करावे शयन स्वप्नी प्रकटोन शिव सांगे जे जे पडेल संकट ते ते निवारिल नीळकंठ 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे प्रथमाध्यायी मंगलाचरण दाशार्याचे रायाचे आख्यान कलावतीने पती उद्धरीला पूर्ण हेची कथन निर्धारे द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्री कर्मविदो विभाग कथन तिसऱ्यात गौतमे कथा सांगून कल्माशपाद उद्धरीला चौथ्यात महाकाळ लिंगार्चन गोप बाळ गेला उद्धरून 5व्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापिला शिवप्रसादे 6वा अध्यायाती रसिक श्रीमंतिनी आख्यान पुण्यकारक 7वा 8वा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथन पै 9मात वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्म दुःखे कथिली बहुवस अतिसुरस अध्याय तो 10व्यात शारदाख्यान 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धरोन भद्रसेन राम तरला पै 12व्यात विदुर बहुवला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासुर 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै 14व्यात शिव अपर्णा विनोद गौरी भिल्लिणी झाली प्रसिद्ध पुढे शियाळ चरित्र गाद 14वा अध्याय संपूर्ण हा कुणी चालू पहिला अध्याय वाचला मग तुम्ही शेवट करा हो काय म्हणून तुला आपण ठेवलं हो आता मी मध्ये कसा पहिला अध्याय हो श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परमगाध क्षीरसागरी गोविंद आधी उपदेशी कमलोद्भवा केतुनाचे ऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्मदत्ताचे अगाध यापासून सदानंद रामानंद याची केतुने अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उदार त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद याची इंद्रिय पै केतुने पूर्णानंद येते शुद्ध या पासाव पितामह जगतानंद पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद येतील पंढरीवनी चारे योजने दुरी नैऋत्य कोणी नाधरे नगरी एकी देश लेख निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरीस येऊन केले तेथे संन्यास ग्रहण तेथेची समाधीस्थ होऊन अक्षय वस्ती केली पै पंढरी पासून काही अंतरावर
तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता, वंदनुत्या उभयचा शिवलीला अमृत ग्रंथ संपविला. शके 1640 विलंबी नाम संवत्सरास, शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला. ब्रह्म कमंडूल त्यातिरी द्वादशमती नागनगरी, आद्यंत ग्रंथ निर्धारी येथीच झाला जाणीजे. शिवलीला अमृत ग्रंथ आद्यंत चतुर्दश अध्यायापर्यंत. जय जय शंकर उमानाथ तुझ्या प्रित्यर्थ हो का सदा. 14 अध्यायातच वाचायचे असतात. आम्हाला अजून काय माहीत नव्हतं. आम्ही 15 अध्याय वाचायला लागलो. पण त्यातलं काय गुह्यार्थ आपल्याला कळला. अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगोद्धारा, श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षय भंगनयनी. शिवलीला अमृत काय हे पुष्पवृष्टी घ्यायला नको ना. होय नको ना. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्कर खंड, सदा परिशोध सज्जन अखंड. चतुर्दोच्या गुडवा कुंडली गवर्धारी, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ग्रंथाचं पूजन करायचं. ग्रंथाचं पूजन झाल्यानंतर महादेवत दाखवायचं आणि नंतर आरती करायची. या जरा पूजन बघा सकाळी कसं केलं तसं या बसून करा. जरा पाणी दिली शिंपला ग्रंथावर. मला रुमाल इकडे गंध पुष्प वगैरे टाकायला घ्यावा. आलो तिथं पालखी शूटिंग झालं आहे. दादांचं पण कुठं आलं पाहिजे. वा हा युट्यूबला दुसरं आहे काय नाही. ते एकत्रच असं एकत्रच दाखवायचं. नवीन दाखवलं हो 2 मिनिट. बायकोला दाखवायचे. पहिले 5 पहिल्या 5 बोल 5 पहिले 5 देवा. सावकाश सावकाश पाणी घ्या. घ्या होय. गणेश फोटो निघाला तुमचा. गणेश नमः, श्री सरस्वती नमः, श्री भौम्य नमः, श्री शिवाय अपूर्विता मायातीता शाश्वत ज्योतिर्मय स्वरूप राजपुरुष राजशिरानंद अनिला समाज अविनाशा जगतपते. जय जय वीक्षण
तुम्ही व्हिडिओ फिरवा आमचा व्हिडिओ येईल अशी फिरवा गजामन भालोचननी मस्तकी सदोटी विराजित लोक असेल काय ना व्हिडिओ केलेले आहे ना ते इथे आता अनेक ठिकाणी जवळ ठिकाणी ते दिसणार आहे ऐका का? नंबर दिले पाहिजे तेव्हा दिसते नंबर दिले ना की त्या तुमच्या मोबाईलला तुमचा यांचा पहिला घ्या कुंडली गावरती हरिक श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु बाबा महाराज की जय हर महादेव 3 वेळा म्हणायचं हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जा एक दाखवताना महाप्रसाद दाखवताना पण गेले ओके तुळशी पत्र टाकले आहे ना ओके पळी ते कुठेतरी आहे ना ह्याच्यात बुडवलेले आहेत आणि एखादी दुसरा चमचा असेल बघा हे पंचामृत आहे ना टाकले ना एक वाटी. चमचे आहे ना चमचे एक चमच आहे छोटा आणला पांडुरंगा हा चमचा हा तो पूर्ण पाणी आता खाली गेलं तर तसंच खाली. चमचे ना नेमकं हे करायचं पाणी सोडायचं पांडुरंगा 5 वेळा हे करायचं ओम बोला ओम प्राणाय स्वाहा फिरवा थोडं थोडं घे. हा. ओम प्राणाचा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा प्रसादार्थे भग शिरा नैवेद्यम समर्पयामि अर्पणमस्तु